आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सुरू असलेल्या महासंघर्ष पदयात्रेला मेळघाटात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेदरम्यान सेमाडोह येथे झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शासनाला थेट इशारा देत यात्रा संपण्यापूर्वी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्या अशी मागणी केली. नागपूर येथील आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही शुद्ध पिण्याचे पाणी, संपूर्ण विद्युतीकरण, सक्षम आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत गरजांपासून मेळघाट वंचित असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी प्रशासनावर टीका केली आहे. प्रशासनाने कागदी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. जिल्हास्तरीय प्रश्न यात्रेदरम्यानच मार्गी लावले नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. दरम्यान सेमाडोह येथे बच्चू कडू यांना पोलिसांनी नोटीस बजावली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, या आदिवासी बांधवांना जेवढा संघर्ष करावा लागतोय त्यासाठी अशी नोटीस जर शासनालाच दिली असती तर ही पदयात्रा काढण्याची वेळच आली नसती. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जोरदार घोषणा देण्यात आल्या. मेळघाट वासियांनी आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वाघासारखे पुढे आले पाहिजे. हक्कासाठी लढल्याशिवाय बदल होत नाही असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. या पदयात्रेमुळे मेळघाटातील प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आले असून प्रशासन ठोस निर्णय घेते की संघर्ष अधिक तीव्र होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आत्ताच आमची बैठक झाली. तहसीलदार आणि सगळे डिपार्टमेंट इथं हजर होते. त्यांना आम्ही सूचना दिली का यात्रा संपण्यापूर्वी सरकारनं आणि प्रशासनानं जे प्रशासकीय स्तरावरच्या मागण्या आहे त्या जिल्हा प्रशासनानं तातडीनं पूर्ण कराव्या आणि ज्या प्रशासकीय स्तरावर नाही त्याबाबतचे प्रस्ताव शासनाला जे निर्णय घ्यायचे त्या संदर्भातले प्रस्ताव मागणीनुसार प्रस्ताव तयार करावे. या दोनही गोष्टी प्रशासकीय स्तरावर होणं गरजेचं आहे. धोरणात्मक जरी असले तरी त्याचे प्रस्ताव असणं फार गरजेचं असतं. तहसीलदार आणि इतर अधिकारी सगळे इथे हजर होते. त्या संदर्भात आम्ही सूचना देण्यात आल्या. पण आता ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा सुरेश मांटेंनी आता आम्हाला नोटीस दिली का काय करावे काय नाही. यात्रेत तुम्ही करत जात आहे तर हे करू नये ते नाही, असं जर केलं तर आम्ही मग तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बंदी घालू. यात्रा प्रत्यक्षात सुरू झाल्याबरोबर प्रशासनाने पुन्हा आडखटीचे धोरणं, गुंडागर्दीचे धोरणं सुरू केलेले आहे. मला पोलीस डिपार्टमेंटला सांगायचं आहे का आम्ही हे करू नये ते करू नये, पण इथे रोज माणसं मरतात, त्याच्यासाठी काय करावं. आमची यात्रा शांततेत जायची असेल तर सरकारनं शांततेनं निर्णय घेतले पाहिजे ना. यात्रा उग्र होण्याच्या अगोदर निर्णय घेतले पाहिजे. जरी गांधीजीच्या मार्गाने सुरू केली आणि सरकार लक्ष घालत नसन तर आमच्या डोक्यातला भगतसिंग कधी जिवंत होईल हे सांगता येत नाही. जय बिरसा मुंडा.